जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने हे शिवबंधनात अडकलेत। मातोश्रीवर जिल्ह्यातील शिवसेनेच्या आमदारांच्या उपस्थितीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचं शिवसेनेत स्वागत केलं। माजी खासदार निवेदिता माने यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिलाय। सोमवारीच माजी खासदार निवेदिता माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून डावललं जात असल्याचं सांगत शिवधनुष्य उचलणार असं सूचक वक्तव्य केलं होतं। पक्षप्रवेशानंतर एस न्यूजशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत धैर्यशील माने यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभेसाठी युती झाली तर युतीची तसंच स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय झाला तर शिवसेनेची उमेदवारी आपल्यालाच निश्चित केल्याचं सांगितलं। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार हे मागील आठवड्यात कोल्हापूर दौऱ्यावर आले होते। या दौऱ्यात त्यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी शासकीय विश्रामगृहावर भेट घेतली होती। या भेटीनंतर आगामी लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस खासदार राजू शेट्टींना पाठिंबा देणार हे स्पष्ट झालं होतं। त्याचवेळी जिल्ह्यातली राजकीय समीकरणं बदलणार याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती। माजी खासदार निवेदिता माने यांनी तर जाहीरपणे नाराजी व्यक्त करून माने गटाची ताकद दाखवावी लागेल असा इशारा मागील आठवड्यात दिला होता। पक्षानं पहिल्यापासून अन्यायच केलाय असं म्हटलं तर गाव अवघड ठरणार नाही, कारण या सगळ्या पंचक्रोशीतल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे की ज्या वेळेला निवेदिता माने लाखोच्या लीडनं निवडून येत होत्या त्यावेळेला मला थांबायला सांगितलं। त्यावेळेला मी पवारसाहेबांचा आदेश मानून त्या ठिकाणी पवारसाहेब सांगतात म्हणून त्या ठिकाणी ती उमेदवारी आमची पार्टीची असताना सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसची सीट असताना सुद्धा 23-20 सीट त्या ठिकाणी काँग्रेसला दिली आणि आवाडेंना त्या ठिकाणी उमेदवारी करण्यास भाग पाडली। आणि आत्ता त्यावेळेला माझी विनंती होती की तुम्ही आम्हाला थांबवत असाल तर आमच्या पार्टीचा आमच्या गटाचा काहीतरी विचार करा। त्यावेळेला तेव्हा MLC देतो अशा पद्धतीचा शब्द मला देण्यात आला होता, तो सुद्धा त्या ठिकाणी पार्टीनं पाळला नाही। तरी सुद्धा मी नाराज नाही। 10 वर्ष अखंडपणे निष्ठा ठेवून पवारसाहेबांच्यावर निष्ठा ठेवून पार्टीवर निष्ठा ठेवून त्या ठिकाणी काम करत राहिले, पण तुम्ही आम्हाला गृहीतच धरणार असाल, अंडर एस्टिमेटच करणार असाल, ह्यांचं काय आहे ह्यांचं काय आहे ह्यांना काय राहिलेलंच नाही असं जर करणार असाल तर एक दिवस मला माझी ताकद दाखवावी लागेल। या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज निवेदिता माने यांचे पुत्र आणि जिल्हा परिषदेचे सदस्य धैर्यशील माने यांनी मुंबईत मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि शिवसेनेत प्रवेश केला। या भेटीवेळी आमदार राजेश क्षीरसागर, आमदार सुजित मिंचेकर, आमदार सत्यजित पाटील, आमदार उल्हास पाटील हे देखील उपस्थित होते। आपल्याला विश्वासात न घेता आपलं होम ग्राउंडच काढून घेतल्यानंतर माने गटाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता। माने गटाचं अस्तित्व आणि या मतदारसंघातील बहुजनांचं नेतृत्व यासाठी आपला लढा चालू राहणार असल्याचं धैर्यशील माने यांनी दूरध्वनीवरून एस न्यूजला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं। शिवसेनेमध्ये प्रवेश केला ही वस्तुस्थिती आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा मतदारसंघ शेतकरी संघटनेला सोडण्याचं निश्चित झालंय आणि त्या अनुषंगानं आम्ही परंपरेनं हा मतदारसंघ गेले 10 लोकसभा लढवलाय आणि जर समजा राजकारणामध्ये तुमचं होमग्राऊंडच कुणाला तर काढून दिलं जात असेल आणि तुम्हाला अजिबातच विश्वासात घेतलं जात नसेल, प्राप्त परिस्थितीमध्ये अस्तित्वाची लढाई उभी करावी लागते आणि आम्ही जो आता लढा उभा केलाय हा माने गटाच्या अस्तित्वाचा आणि त्याचबरोबर बहुजन समाजाचं नेतृत्व परत एकदा या मतदारसंघामध्ये बहाल करण्यासाठीचा हा लढा आहे। लोकशाही पद्धतीनं आम्ही आता लोकांच्या समोर जाऊ। राजू शेट्टी हे या मतदारसंघाचे खासदार आहेत। आंदोलक म्हणून ते जरी राज्यभर फिरत असतील आणि देशभर फिरत असतील, पण खासदार म्हणून त्यांची काय कर्तव्यगारी याच्या बाबतीतली सुद्धा साधक बाधक चर्चा आता मतदारसंघामध्ये आम्ही करू। शिवसेना हा सर्व समाजांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे आणि बहुजन समाजाची लढाई भगव्याच्या खाली आम्ही या ठिकाणी आता सुरुवात करतोय। निश्चितच यामध्ये येणाऱ्या काळामध्ये तरुणांची साथ, वडीलधारांचे आशीर्वाद आणि माता भगिनींच्या साथीनं या मतदारसंघामध्ये परिवर्तन झाले दिसेल। येत्या लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघातून सेना भाजप युती झाली तर युतीचा उमेदवार म्हणून किंवा शिवसेना स्वबळावर लढली तर सेनेचा उमेदवार म्हणून आपली उमेदवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निश्चित केली आहे, अशी माहिती धैर्यशील माने यांनी दिली आहे।